मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. तर मित्रांनो, क्रिप्टो करन्सी मराठीच्या ह्या 20व्या भागामध्ये 20व्या सेशनमध्ये जे आहे ते आपण शिकून घेणार आहोत क्रिप्टो आणि मेटावर्स यांचं एकमेकांसोबत नातं काय, ह्यांचं एकमेकांसोबत जे आहे ते रिलेशन काय. सो आपण यासाठी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी या टॉपिकवरती एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तो जाऊया आपण हे प्रेझेंटेशन समजून घ्यायला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. सो आजचा टॉपिक जो तो फारच जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्यासोबत ह्याच्या आधी तसं बऱ्याचदा शेअर केलेले आहे क्रिप्टोच्या आधीचे 19 भाग त्याप्रमाणे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत अटेंड करा. ओके, सो इथे आपण आलेलो आहोत आपल्या प्रेझेंटेशनवरती आणि या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत क्रिप्टो आणि मेटावर्स यांचं एकमेकांशी नातं काय. आपण मेटावर्सबद्दल सुद्धा शिकणं का जास्त गरजेचं आहे आपल्या ओव्हरऑल कोर्समध्ये. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मेटावर्स म्हणजे काय. आता मेटावर्स म्हणजे काय ह्याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ ह्या कोर्समध्ये ऑलरेडी बनवलेला आहे. सो तो तुम्ही नक्की पाहून घेतलेला असेलच. नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे, तिकडून तो तुम्ही पाहून घ्या. सो मेटावर्स म्हणजे काय. सो मेटावर्सच्या मदतीने मेटावर्स एक व्हर्च्युअल 3D वर्ल्ड आहे. ओके, म्हणजे एक व्हर्च्युअल जग आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. 3 डायमेन्शनल वर्ल्ड आहे. हे अवतार बनवून जगता येतं. म्हणजे ह्या मेटावर्समध्ये आपण आपले अवतार्स बनवू शकतो आणि त्यामध्ये आपण जगू शकतो. व्हर्च्युअल रियालिटी, AR, ब्लॉकचेनचा वापर जो आहे तो ह्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीमध्ये जातो, नक्कीच केला जातो. आता मेटावर्समध्ये काय काय करता येतं. मेटावर्समध्ये आपण बघूया की आपल्याला काय काय करता येतं. सो आपण मेटावर्समध्ये अवतार तयार करू शकतो स्वतःचे. आपली प्रॉपर्टी खरेदी करू शकता या ठिकाणी. व्हर्च्युअल शॉपिंग करू शकता, गेमिंग करू शकता, लर्निंग, कॉन्सर्ट्स आणि इव्हेंट्स देखील आपण करू शकतो. इव्हेंट्स आपण अटेंड देखील मेटावर्समध्ये करू शकतो. त्यानंतर ह्याच्याही पुढेच्या स्लाईडवरती गेल्यानंतर आपल्याला समजतो की क्रिप्टो आणि मेटावर्सचं नेमकं नातं काय. सो क्रिप्टो करन्सी वापरून मेटावर्समध्ये व्यवहार करता येतात. म्हणजे मी तुम्हाला मेटावर्समध्ये ज्या गोष्टी मगाशी बोललो की तुम्ही इथे खरेदी करू शकता किंवा व्हर्च्युअल जगामध्ये जगू शकता. सो ह्या सर्व गोष्टींसाठी जे आहे तुम्हाला व्यवहार जर करायचे असले तुम्हाला क्रिप्टो वापरून हे व्यवहार करावे लागतात. क्रिप्टो करन्सीच्या मार्फत तुम्ही हे व्यवहार जे आहे ते करू शकता. प्रॉपर्टी, क्लोथ्स आणि तिकीटसाठी क्रिप्टोचा वापर तुम्हाला या ठिकाणी करता येतो, खरेदी विक्रीसाठी. अशा प्रकारे क्रिप्टो आणि मेटावर्सचं एक नेमकं नातं आहे. मेटावर प्रोजेक्ट्स आणि कॉइन्स. आता काही मेटावर्सचे प्रोजेक्ट्स आहेत आणि कॉइन्स आहेत मार्केटमध्ये, ते बघून घेऊया. सो याच्यामध्ये डिसेंट्रलँड, माना कॉइन्स आहे किंवा सँडबॉक्स आहे, एक्सी इन्फिनिटी आहे, इंजिन आहे किंवा इल्युवियम आहे. सो अशा प्रकारचे हे मेटावर्सचे प्रोजेक्ट्स आहेत आणि कॉइन्स सुद्धा आहेत. NFT आणि मेटावर्स दोघांचं रिलेशन काय. NFT बद्दल मी तुम्हाला याआधी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं होतं. जर NFT बद्दलचा व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिलेला नसेल, नक्की पाहून घ्या, चॅनलवरती अवेलेबल आहे. सो NFT आणि मेटावर्समध्ये प्रॉपर्टी, क्लोथ्स, आर्ट्स हे सगळे NFTs आहेत. मी तुम्हाला बोललेलं की लोक आपले काही डिजिटल आर्ट्स तयार करतात आणि ते सेल करतात NFTच्या माध्यमातून. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते NFTs आहेत. ह्याची ओनरशिप ब्लॉकचेनवरती अवलंबून असते. ह्याची ओनरशिप जी आहे ती ब्लॉकचेनवरती असते. सोबतच प्रत्येक गोष्ट ही युनिक असते आणि व्हेरीफाईड सुद्धा असते. यामध्ये केली जाणारी प्रत्येक गोष्ट युनिक आणि सोबतच व्हेरीफाईड अशा प्रकारची सुद्धा ती नक्कीच असते. आता भविष्य, याच्यामध्ये भविष्य काय आणि संधी काय तेही बघून घेऊया आपण. एक म्हणजे तुम्ही व्हर्च्युअल ऑफिसेस तयार करू शकता. मेटावर्सच्या मदतीने, क्रिप्टोच्या मदतीने व्हर्च्युअल ऑफिसेस तयार करू शकता. व्हर्च्युअल स्कूल्स तयार करू शकता. किंवा तुम्ही अटेंड करू शकता. डिजिटल कॉन्सर्ट करू शकता किंवा क्रिप्टो वापरून रिअल इकॉनॉमी तुम्ही चालवू शकता. येत्या काळामध्ये क्रिप्टो जे आहे ते रिअल इकॉनॉमीमध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच पाहायला भेटते. त्यानंतर निष्कर्ष काय, तर मेटावर्स प्लस क्रिप्टो म्हणजे हे भविष्यामधलं जग असणार आहे. त्यानंतर क्रिप्टो हे व्यवहाराचं माध्यम आहेच आणि NFT ही मालकीची की आहे. म्हणजे तुमच्याकडे NFT असेल, मालकीची ती की आहे. सो अशा प्रकारे मेटावर्स आणि क्रिप्टो ह्यांचं रिलेशन आहे. म्हणजे इन फ्युचरमध्ये जेव्हा मेटावर्सचा वापर वाढेल, मेटावर्समध्ये लोक जास्तीत जास्त गोष्टी यूज करायला लागतील, त्यावेळेला हे सर्व व्यवहार क्रिप्टोनेच होणार आहेत. आता ऑब्व्हियसली आता पण जे लोक यूज करतात क्रिप्टो करन्सीनेच ते व्यवहार होत आहेत. तर भविष्यामध्ये तुम्हाला क्रिप्टोचा वापर सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात मेटावर्समध्ये पाहायला भेटू शकतो. सो त्यामुळे हा टॉपिक जो आहे तो आपण आपल्या क्रिप्टो करन्सी फ्री कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये जे ते आपण पाहून घेतलं की डेफी म्हणजे काय, किंवा त्याच्या आधी आपण स्पॉट वर्सेस फ्युचर ट्रेडिंग पाहून घेतली. सो हे काही इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. सोबतच तुम्हाला क्रिप्टोमध्ये फ्रीमध्ये ट्रेड करायचं असेल, फ्री अकाउंट तुम्हाला ओपन करायचं असेल आणि ट्रेडिंग करायची असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण क्रिप्टोच्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि सोबतच आपला टेलिग्राम ग्रुप आहे क्रिप्टोसाठी, तो सुद्धा तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. ओके, तुम्हाला जर आता आजचा जो व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू.